हॅलो नमस्ते प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सावरकर इंजिनियर अभि या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांची पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. जे आपण MCQची लेक्चर सिरीज चालू केलेली होती ते आज आपण या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण 25 MCQ पाहणार, तर या पुढच्या व्हिडिओमध्ये 25 MCQ पाहणार. हा जो पेपर आहे हा ITIचा पेपर आहे. असं समजू नका ITIचा पेपर आहे म्हणून डिग्री किंवा डिप्लोमावाल्या स्टुडंटना कमी पडणार नाहीत. हा पेपर मी स्वतः काढला आहे. त्यांचा जो शॉर्ट टर्म कोर्स आहे असिस्टंट इलेक्ट्रिशियन डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल, हा जो कोर्स आहे त्या कोर्सचा पेपर आहे. आणि तो कोर्स असा आहे की तो पूर्ण डिग्रीवाला असो की डिप्लोमावाला असो किंवा ITIवाला असो, या तीनही फील्डच्या विद्यार्थ्यांना उपयोगी येतो. आणि हा पेपर खूप महत्त्वाचा आहे. त्यामध्ये 50 MCQ आहे. पूर्ण 25 MCQ मी पार्ट 1मध्ये घेणार, तर 25 MCQ पार्ट 2मध्ये घेणार. तर सुरू करूया आपण. फर्स्ट MCQ, आर्मेचर इज ऑल्सो नोन ॲज. आर्मेचरचं दुसरं नाव काय आहे किंवा आर्मेचरला दुसऱ्या नावाने काय म्हणतात? तर याचं जे आन्सर आहे, आर्मेचरला दुसरं नाव रोटरसुद्धा म्हणतात. जे तुमची मशीन आहे ज्यामध्ये रोटेटिंग होतो, शाफ्ट असतो, ते सर्व रोटर आहेत. त्या रोटरलाच आर्मेचर म्हणतात किंवा आर्मेचरलाच रोटर म्हणतात. हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यामुळे नंतर बघा सेकंड क्वेश्चन, ऑन विच प्रिन्सिपल DC जनरेटर वर्क्स. DC जनरेटर कोणत्या तत्वावर काम करतो? तर तो जो DC जनरेटर आहे हा नेहमी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ऑफ म्युच्युअल फॅराडे या शास्त्रज्ञांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा लॉ जो आहे तो डिस्कवर केला होता. आणि याच लॉवर DC जनरेटर हे काम करते. या तत्वावर DC जनरेटर काम करते, हे सर्वांना माहीत असलं पाहिजे. आणि पेपर खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा आहे. ITIचे विद्यार्थी असो, MSCBच्या एक्झाम असो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो, DRDOच्या असो की इस्रोच्या असो किंवा अदर कोणत्याही रेल्वे एक्झाम्स असो किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो, जिथे ITI इलेक्ट्रिशियन मागतात त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी येणार आहे. त्या सर्व एक्झामसाठी, इलेक्ट्रिशियन असो, डिप्लोमा असो की डिग्री होल्डर असो. मी पुन्हा रिपीट करतो आहे की यामुळे की तुम्हाला त्या व्हिडिओचं महत्त्व समजलं पाहिजे. आणि हे MCQ खूप टफ लेवलचे आहेत. ITIचे विद्यार्थी जरी असाल तुम्ही, पण तुमचा जो कोर्स आहे तो शॉर्ट टर्म असिस्टंट इलेक्ट्रिशियनचा कोर्स आहे, फक्त 6 महिन्याचा कोर्स होता. त्यामुळे त्यानुसार मला MCQ तयार करावं लागले. तर बघा थर्ड क्वेश्चन बघा, इन DC जनरेटर विच पार्ट कन्वर्ट्स प्रायमरी AC इन DC. इन DC जनरेटरमध्ये कोणता पार्ट आहे जो ACला DCमध्ये ACचा जो सप्लाय तो DC सप्लायमध्ये कन्वर्ट करतो? तर याला जो मदत करतो तो कम्युटेटर्स करतो. ACला DCमध्ये रूपांतरित करण्यासाठी कम्युटेटर जो आहे तो मदत करतो. नंतर ही डायग्रॅम बघा, आयडेंटिफाय द टाईप ऑफ जनरेटर रिप्रेझेंटेड इन द गिवन फिगर. दिलेल्या डायग्रॅममध्ये ही कोणत्या प्रकारची जनरेटर रिप्रेझेंट करते म्हणते. ऑप्शनमध्ये बघा, याचं नाव सांगायचं आहे तुम्हाला. हा जो आहे करंट आहे, शंट करंट, त्यानंतर शंट रेझिस्टन्स, लोड करंट, त्यानंतर लोड कॅपॅसिटर, आणि इकडे बघा शंट रेझिस्टन्स, आणि हे आर्मेचर वाइंडिंग दिलेली आहे इथे. तर या डायग्रामवरून तुम्हाला हिचं नाव सांगायचं आहे. बघा ऑप्शन ए म्हणते लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर, बी ऑप्शन शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर. तर ऑप्शन जे बी आहे हेच बरोबर आहे या क्वेश्चनसाठी. सेपरेटली आहे का कुठे इथे? सेपरेटली एक्साइटेड केलं आहे का? अजिबात नाही. सिरीजमध्ये सुद्धा नाही आहेत. म्हणून याचा आन्सर जे येणार ते शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर म्हणून येणार. ऑप्शन बी इज करेक्ट. त्यानंतर बघा, अ जनरेटर कॅन जनरेटर काय जनरेट करतो? इलेक्ट्रिसिटी करतो. पण कोणती करतो? ऑप्शनमध्ये बघा, फक्त अल्टरनेटिंग, फक्त डायरेक्ट म्हणजे अल्टरनेटिंग करंट, डायरेक्ट करंट किंवा बोथ. ऑप्शनमध्ये बोथ आहे. आन्सर बोथसुद्धा येतो. पण ऑप्शनमध्ये बघा, ऑप्शनमध्ये हे कन्फ्यूज करण्यासाठी दिलेले आहे तुम्हाला. भरपूर जणांनी बोथ लिहिलं, पण बोथ याचा आन्सर बरोबर नाहीत. कारण की ऑप्शनमध्ये डी ऑप्शन बघा, आयथर AC ऑर DC. जनरेटर काय आहेत? सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळी बोथ सप्लाय जो आहे DC किंवा AC हा एका वेळी तयार करू शकत नाही. एक तर तो AC तयार करू शकतो, अल्टरनेटिंग करंट तयार करू शकतो किंवा डायरेक्ट करंट तयार करू शकतो ॲट अ वन टाईम. तर म्हणून याचा आन्सर जे येणार ते डी येणार, आयथर AC ऑर
डी सी, म्हणून आन्सर डी, ऑप्शन डी इज करेक्ट. त्यानंतर बघा क्वेश्चन 6, ऑल रोटेशन इलेक्ट्रिकल मशीन्स हॅव, ऑल रोटेशन इलेक्ट्रिकल मशीन्स हॅव, तुम्हाला ते सांगायचं आहे. ऑप्शन बघा, रोटेटिंग आर्मेचर अँड फिक्स फील्ड, नाही, एकच आन्सर नाही येणार. हे बरोबर आहे तसं, पण त्याचं बघा आन्सर रोटेटिंग फील्ड अँड फिक्स आर्मेचर. त्यानंतर सी ऑप्शन बघा, आयथर ए किंवा बी. तर ऑल रोटेशन इलेक्ट्रिकल मशीन हॅव एक तर रोटेशन ऑफ आर्मेचर अँड फिक्स फील्ड राहतो, किंवा मग रोटेटिंग फील्ड किंवा फिक्स आर्मेचर राहतो. या दोनपैकी एक राहतो, कारण की मशीनमध्ये ए सीच्या येतात, डी सीच्या सुद्धा येतात आणि जनरेटर मोटर ह्या सुद्धा येतात, म्हणून ह्या दोन्ही तिथं लागू होतात. एक तर ए येतात किंवा बी येतात, म्हणून याचा ऑप्शन कोणतं बरोबर असणार, सी ऑप्शन इज करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 6. त्यानंतर बघा क्वेश्चन 7, ब्रशेस फॉर कम्युटेटर्स आर मेड ऑफ, जे कम्युटेटरचे ब्रशेस असतात ते कशापासून बनलेले असतात, ते कार्बनपासून बनलेले असतात. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ते कॉपरपासून बनलेले नसतात किंवा मग ॲल्युमिनियमपासून सुद्धा बनलेले नसतात, ते कार्बनपासून बनलेले असतात. जे मिक्सरमध्ये असतात रोटरला अटॅच झालेले ब्रशेस, ते आहे ब्रशेस. माझा व्हिडिओ आहे तो पहा, शॉर्ट व्हिडिओ आहे तो, त्यामध्ये ब्रशेस असतात. ते ब्रशेस कार्बनपासून बनलेले असतात. ते होते माझ्याकडे, जमलं तर मी कधी दाखवूनसुद्धा देईल तुम्हाला. त्यानंतर क्वेश्चन 8 बघा, विच ऑफ द फॉलोइंग पार्ट्स हेल्प द कम्युटेशन प्रोसेस, खालीलपैकी असा कोणता पार्ट्स आहे जो कम्युटेशन प्रोसेस करण्यासाठी मदत करतो. तर बघा, कंपन्सेटिंग वाइंडिंग, पोल शू आणि इंटरपोल्स. तुम्ही जर गुगलवर याचा आन्सर सर्च केलं तर तुम्हाला याचे दोनच ऑप्शन भेटणार, कंपन्सेटिंग वाइंडिंग आणि इंटरपोल्स, आणि त्याचे रिझन दिलेले असणार. पण तुम्हाला ते गुगल काय सांगते किंवा ChatGPT काय सांगते याचा विचार न करता आपल्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं आणि त्यामध्ये कोणते ऑप्शन दिलेले आहेत ते खूप महत्त्वाचं ठरते. तर याचं जे आन्सर आहे त्याचा आन्सर डी असणार आहे, ऑल ऑफ दिस. हे तीनही मदत करते कम्युटेशन प्रोसेस पूर्ण करण्यासाठी. त्यानंतर बघा क्वेश्चन 9, स्पीड ऑफ अ DC मोटर सिरीज ॲट अ नो लोड इज, स्पीड ऑफ DC मोटर सिरीज ॲट अ नो लोड इज. तेव्हा तुमची जी स्पीड असणार DC सिरीज मोटरची ही इनफायनाईट असणार, अनंत असणार, इनफायनाईट असणार. त्यानंतर बघा ॲट अ नो लोड, त्याची एक कंडिशन आहे. कोणती कंडिशन आहे ही कंडिशन आहे ॲट अ नो लोड. फुल लोड आहे काय, अजिबात नाही. ॲट अ नो लोड ही कंडिशन असते DC मोटर सिरीजची. तेव्हा जी स्पीड असणार DC सिरीज मोटरची ही इनफायनाईटी असणार. हे आपल्याला शिकवलं आहेत इंजिनिअरिंगमध्ये किंवा ITIमध्ये जरी असेल तरी तुम्हालाही शॉर्टली कधी कधी शिकवलं असतात किंवा थेरीमध्ये फोटो पाठवले असतात. तुमची सेल्फ अकाउंटेबल असता तुम्ही त्यासाठी, म्हणजे ते वाचून समजून घेण्यासाठी. तर नंतर बघा क्वेश्चन 10, स्पीड ऑफ अ DC मोटर डिपेंड्स अपॉन, DC मोटरची स्पीड ही कशावर अवलंबून असते किंवा कशावर डिपेंड्स असते, फील्ड फ्लक्सवर सुद्धा असते, आर्मेचर रेझिस्टन्सवर सुद्धा असते आणि अप्लाइड व्होल्टेजवर सुद्धा असते. म्हणून याचंसुद्धा आन्सर जे येणार ऑल ऑफ दिस ऑप्शन येणार, याचंसुद्धा डी ऑप्शन येणार. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 11, टॉर्क डेव्हलप इन अ DC मोटर डिपेंड्स ऑन, जो DC मोटरमध्ये टॉर्क डेव्हलप होतो, तयार होतो, तो कशावर डिपेंड्स असतो, तो आर्मेचर, ऑप्शन ए स्पीड, बी सी मॅग्नेटिक फील्ड आणि डी बोथ ए आणि सी. तर याचं जे आन्सर आहे ते डी असणार, बोथ ए आणि सी. आर्मेचरवर आणि मॅग्नेटिक फील्डवर जो DC मोटरचा टॉर्क आहे, तो जो टॉर्क डेव्हलप होते DC मोटरचा, तो आर्मेचरवर आणि मॅग्नेटिक फील्डवर डिपेंड्स असतो. म्हणून याचा ऑप्शन डी इज करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 11. त्यानंतर बघा क्वेश्चन 12, व्हाय स्टार्टर इज इम्पॉर्टंट फॉर अ DC मोटर. DC मोटरसाठी स्टार्टर का आवश्यक आहेत याचा आपल्याला योग्य आन्सर द्यायचा आहे. DC मोटरसाठी स्टार्टर का महत्त्वाचं आहे ते सांगायचं आहे. व्हाय स्टार्टर इज इम्पॉर्टंट फॉर अ DC मोटर. बघा, रेड्यूस अ हाय स्टार्टिंग टॉर्क, ऑप्शन ए बरोबर. इन्क्रीज इट्स स्टार्टिंग टॉर्क, नाही. रेड्यूस आर्मेचर रिॲक्शन इफेक्ट, नाही. आयथर ए और बी, याचा काही संबंधच येत नाही, कारण की बी चुकीचं असल्यामुळे
आयथरचा काही प्रश्नच येत नाही. रिड्यूस आर्मेचर रिॲक्शन हाचा काही प्रश्नच येत नाही. म्हणून ऑप्शन ए इज करेक्ट. रिड्यूस हाय स्टार्टिंग टॉर्क याचं हे करेक्ट आन्सर असणार. म्हणून ऑप्शन ए एक बरोबर असणार. त्यानंतर बघा, अ 3 पॉईंट स्टार्टर विच 3 टर्मिनल युटिलाइज. एका 3 पॉईंट स्टार्टरला कोणते 3 टर्मिनल युटिलाइज करतात, शो करतात ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं जे आन्सर येणार ते डी येणार. आर्मेचर असतो, लाईन असतो आणि फील्ड असतो. हे 3 टर्मिनल स्टार्टरला युटिलाइज करतो. कोणत्या स्टार्टरला? 3 पॉईंट स्टार्टरला. त्यानंतर बघा, वर्किंग प्रिन्सिपल ऑफ डी सी मोटर. डी सी मोटरची वर्किंग प्रिन्सिपल काय? डी सी मोटर कोणत्या प्रिन्सिपल किंवा तत्वावर काम करतो हे आपल्याला सांगायचं आहे. तर हे जे आहे ते फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलवर वर्क करतो. यामध्ये लॉजिक किंवा एक्सप्लेनेशन करण्याजोगतो काही नाहीत. हा असं सिम्पल क्वेश्चन येऊ शकतात आय टी आयच्या विद्यार्थ्यांसाठी, त्यामुळे एका मार्कासाठी. तर फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल्सवर डी सी मोटर जे आहेत ते वर्क करतात, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर बघा, हा सुद्धा त्यावरच बेस्ट क्वेश्चन आहेत, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल्सवर. इन अ फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल द 4 फिंगर. 4 फिंगर म्हणजे कोणतं? हे जे तुमचं 4 फिंगर आहेत हे आहे का? की मी म्हणतो म्हणून हो म्हणता तुम्ही? कोणतं आहे 4 फिंगर? हे मिडल फिंगर आहे तुमचा, हा थंब आहे आणि हे आहे 4 फिंगर. याला म्हणतो आपण 4 फिंगर. सेकंड नंबरचं जे 4 फिंगर आहे याला आपण 4 फिंगर म्हणतो. नॉट हे, मी पहिले हे म्हटलं म्हणून हे नाही म्हणायचं. हे आहेत 4 फिंगर, तुम्हाला माहीत असलं पाहिजे. हे जे आहेत 4 फिंगर हे कोणती दिशा शो करते? असं आहे ना, असा आहे तुमचा लेफ्ट हँड रूल. लेफ्ट हँड रूल कसा आहे? असा आहे. हे जे आहेत ह्या 4 फिंगर हे मॅग्नेटिक फील्ड आहे हे दर्शवतो आणि डायरेक्शन ऑफ फोर्स जे आहे हे तुमचा हा तुमचा जो थंब आहे हा दर्शवतो आणि जो EMF तयार होतो तो जो मधले बोट आहेत तो शो करतो फोर्स. तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे. यावरून तुम्ही काय सांगू शकता? जे तुमचं 4 फिंगर आहेत ते काय रिप्रेझेंट करतो? तर ते मॅग्नेटिक फील्ड रिप्रेझेंट करतो. म्हणून ऑप्शन डी इज करेक्ट. त्यानंतर बघा, क्वेश्चन 16. स्ट्रे लॉसेस आर द कॉम्बिनेशन ऑफ. स्ट्रे लॉसेस हे कशापासून बनलेले असतात? ते कॉम्बिनेशन असतात. म्हणजे स्ट्रे लॉसेसमध्ये आणखी काही सब टाईप असतात, ते तुम्हाला इथे सांगायचे आहेत. स्ट्रे लॉसेसचे सब टाईप. तर ते एक आयरन लॉस आणि मेकॅनिकल लॉसेसपासून तयार झालेले असतात. त्यापासून स्ट्रे लॉसेस तयार झालेले असतात. आयरन आणि मेकॅनिकल लॉसेसपासून तयार झालेले लॉसेस म्हणजे स्ट्रे लॉसेसमध्ये येतात. ते त्याचे सब टाईप आहे, आयरन आणि मेकॅनिकल लॉसेस. त्यानंतर बघा, क्वेश्चन 17. क्वेश्चन 17 बघा, अल्टरनेटर आर युजली Alternator are usually designed to generate which type of AC voltage? ते डिझायनेटेड शब्दासाठी थोडं सॉरी मित्रांनो, पण समजून घ्या. स्क्रीनमध्ये सुद्धा पाहावं लागतो आणि इथून खालीसुद्धा पाहावं लागतो, त्यामुळे थोडी गडबड होते. तर ते तुम्ही समजून घ्या. विषय आहेत जे मी तुम्हाला MCQ देतो ते खूप महत्त्वाचे आहेत, ते समजून घ्या. त्याचा आन्सर नीट लक्षात ठेवा, वाटलंच तर नोट करून ठेवा. कदाचित असंसुद्धा येऊ शकते, ज्या येणाऱ्या अपकमिंग एक्झाम आहेत, MSCB असो किंवा अनदर कोणतीही एक्झाम असो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो, रेल्वे असो की टेक्निशियनची रेल्वे टेक्निशियन असो, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 2, त्यासाठीसुद्धा हे उपयोगी असतात. त्यामुळे मी जे सांगतो आहे ते नीट नोटेट करा. माझ्या शब्दावर जाऊ नका किंवा बोलण्यावर जाऊ नका. कुठे कुठे मिस्टेक होतात त्या समजून घेत चला. बऱ्याच येणाऱ्या काही दिवसात आपण लगेच जे सुविधा करायची आहेत ते करू आपण. त्याबद्दल काही शंकाच नाही. नक्कीच एक व्हाईट बोर्ड किंवा डिजिटल बोर्ड घेऊया आपण. फक्त त्यासाठी तुमचा मला प्रतिसाद हवा आहे. प्रतिसाद म्हणजे सपोर्ट हवा आहे. लाईक, शेअर आणि कमेंट फार असणं आवश्यक आहे, त्याशिवाय मी पुढे जाणार नाही. तर बघा, क्वेश्चन 17. अल्टरनेटर आर युजली designated to generate which type of AC voltage? Designated to generate which type of AC voltage? तर याचं जे आन्सर आहे ना, जे अल्टरनेटर आहे ते जनरेट कोणत्या AC व्होल्टेज
डेजिग्नेटेड टू जनरेट विच टाईप ऑफ AC वोल्टेज. तर याचं जे आन्सर आहे ते विथ फिक्स फ्रिक्वेन्सी, जे फिक्स फ्रिक्वेन्सी जनरेट करण्यासाठी अल्टरनेटरचा जो वापर केला जातो, म्हणजे त्याची जी फ्रिक्वेन्सी असणार इंडियामध्ये 50 हर्ट्झ असतो हे सर्वांना माहीत आहे. तर त्याच फ्रिक्वेन्सी जनरेट करण्यासाठी अल्टरनेटरचा वापर केला जातो आपल्या इंडियामध्ये. ऑस्ट्रेलिया किंवा USA किंवा जपानमध्ये गेला तुम्ही तर तिथची फ्रिक्वेन्सी 60 हर्ट्झ आहेत. तर त्या तिथल्या फ्रिक्वेन्सीच्या रेंजनुसार तिथले जे जनरेटर आहेत ते युटिलाइज किंवा तयार केले जातात त्या रेंजच्या फ्रिक्वेन्सीनुसार, तिथल्या फ्रिक्वेन्सी रेंजच्यानुसार. त्यानंतर क्वेश्चन 18 बघा. व्हॉट इज द एफिशियन्सी ऑफ ॲन अल्टरनेटर इफ द आउटपुट इज 20 किलोवॅट अँड द लॉस इज 2 किलोवॅट. What is the efficiency of an alternator if the output is 50 kilowatt and the loss is 2 kilowatt. मी याचा आन्सर तुम्हाला एक 2-3 न्यूमेरिकल आहे या क्वेश्चनमध्ये, ते मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये 2-3ही. एक हा क्वेश्चन नंबर 8 याचा आन्सर मी तुम्हाला फॉर्म्युला आणि कसं सॉल्युशन द्यायचं ते सुद्धा अपलोड करतो आहे. फक्त याचा व्हिडिओ वेगळा बनवतो मी. 3-4 न्यूमेरिकल आहेत त्याचे सर्व मी वेगळे MCQचं एक्सप्लेनेशन देतो. पण लक्षात ठेवा याचा जे आन्सर येतो याचा आन्सर D येतो 92.60. 92.60 म्हणजे ऑप्शन D इज करेक्ट. याचा आन्सर काय येणार? ऑप्शन D इज करेक्ट. आणि याचं एक्सप्लेनेशन मी, याचा फॉर्म्युला, त्याचं कॅल्क्युलेशन मी हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये देतो, म्हणजे पार्ट 3मध्ये. पार्ट 1 आणि पार्ट 2मध्ये काय न्यूमेरिकल आहेत 2-3, त्या 2-3ही न्यूमेरिकलचं मी सोल्युशन नेक्स्ट पार्टमध्ये देतो. कारण की व्हिडिओ लॉंग होणार, मला हा 20 मिनिटमध्ये एंड करायचा आहे व्हिडिओ 25 MCQ. त्यामुळे एवढं एक्सप्लेनेशन मी देऊ इच्छितो आणि त्यानंतरचं एक्सप्लेनेशन मी याचं 3rd पार्टमध्ये देणार. त्यानंतर बघा क्वेश्चन 19. व्हॉट इज द नेम ऑफ अ युनिट नंबर 6. जे मॉड्यूल नंबर 6मध्ये युनिट नंबर 6चं नाव काय आहे तर ते तुम्हाला सांगायचं आहे. त्याचं जे नाव आहे फ्रॅक्शनल हर्ट्ज पॉवर मोटर्स, हे त्या युनिटचं नाव आहे. हा क्वेश्चन समजून घ्या मित्रांनो. जे विद्यार्थी असिस्टंट इलेक्ट्रिशियन शॉर्ट टर्म कोर्स करत आहेत 6 महिन्याचा, त्यामधला हा क्वेश्चन आहे. युनिट नंबर 6चं नाव विचारलं आहे तुम्हाला आणि ते मॉड्यूल नंबर 6मध्ये आहेत. तर त्याचं तुम्हाला नाव सांगायचं होतं. तर त्याचं नाव होतं C, फ्रॅक्शनल हर्ट्ज पॉवर मोटर. त्यानंतर क्वेश्चन 20 बघा. द EMF जनरेटेड इन अल्टरनेटर डिपेंड्स ऑन. जे जनरेटरमध्ये इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स तयार होतो तो कशावर डिपेंड्स असतो हे तुम्हाला सांगायचं आहे. तो कशावर डिपेंड असतो? फ्रिक्वेन्सी, B आहेत फ्लक्स पर पोल आणि C आहे नन ऑफ द दिस, म्हणजे दोनपैकी कोणतंही नाही, आणि D आहे ऑप्शन ऑल ऑफ दिस. तर याचं जे आन्सर येणार, याचं आन्सर जे येणार ते D येणार, ऑल ऑफ दिस. आन्सर कोणतं येणार? ऑल ऑफ दिस हे याचं राईट आन्सर येणार. कारण की क्वेश्चनकडे पाहता तुम्हाला 2च ऑप्शन दिले आहेत. इथं 50-50 चान्सेस असतात. इथे 1 किंवा 2 करायचं नसतात. खालचे ऑप्शन बघा 2, C आणि D. क्वेश्चन बघायचं आणि हा विचार करायचा दिलेल्या क्वेश्चनचा आन्सर येण्यापेक्षा कोणतं नाही येऊ शकत आणि ते मग रिड्यूस करत जायचं, कमी करत जायचं. 4 ऑप्शनपैकी कोणतं येऊ नाही शकत हा विचार करायचा. कोणता येऊ शकते यापेक्षा कोणतं नाही येऊ शकत या गोष्टीचा जर विचार केला तुम्ही तर तुम्ही आन्सरजवळ लवकर पोचाल. म्हणून याचा आन्सर काय येणार? ऑल ऑफ दिस. नंतर 21 क्वेश्चन बघा. द फ्रिक्वेन्सी ऑफ द पर पोल इन ॲन अल्टरनेटर इज इक्वल टू. पर पोल फ्रिक्वेन्सी ऑफ अल्टरनेटर इज इक्वल टू. अल्टरनेटरमधली पर पोलवर फ्रिक्वेन्सी ही इक्वल कोणाची असते किंवा बरोबर कोणाची असते तर ही असते C, नंबर ऑफ पेअर्स ऑफ पोल्स. ज्या पेअर्स असते पोलच्या अल्टरनेटरमध्ये त्यावरती इक्वल असते, त्याला ती समांतर असते, बरोबर असते. त्यानंतर बघा यावरून आपण काय म्हणू शकतो मग? फ्रिक्वेन्सी ही पोलवर डिपेंड आहेत, अवलंबून आहेत. जेवढे तुम्ही पोल्स वाढवाल तेवढी फ्रिक्वेन्सी ही वाढू शकते किंवा जेवढे पोल तुम्ही कमी करणार तेवढे पोल फ्रिक्वेन्सी जी आहे ते आपण कमी करू शकतो. तर नंतर बघा क्वेश्चन 22. ॲज द स्पीड ऑफ ॲन अल्टरनेटर इन्क्रीजेस द फ्रिक्वेन्सी. जर आपण अल्टरनेटरची स्पीड ऑफ
वाढवली, इन्क्रीजेस केली तर फ्रिक्वेन्सी काय होणार, तीसुद्धा इन्क्रीजेस होणार. मी पहिलेच सांगितलं, स्पीड जर वाढवली आपण अल्टरनेटरची तर फ्रिक्वेन्सीसुद्धा ही इन्क्रीजेस होणार. त्यानंतर बघा क्वेश्चन 23, द रोटर ऑफ अल्टरनेटर हॅज नो स्लिप रिंग्स, 2 स्लिप रिंग्स, 3 स्लिप रिंग्स, 4 स्लिप रिंग्स. तर द रोटर ऑफ अल्टरनेटर हॅज 2 स्लिप रिंग्स असतात. अल्टरनेटरला जे अल्टरनेटरचं रोटर आहे त्याला किती स्लिप रिंग्स असतात, तर 2 स्लिप रिंग्स असतात. म्हणून याचं ऑप्शन बी हे बरोबर आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन 24, इन अ लार्ज अल्टरनेटर द मुव्हिंग पार्ट इज. जर मोठं अल्टरनेटर बघितलं आपण, इंडस्ट्रीयल म्हणा किंवा ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते त्या ठिकाणी त्या अल्टरनेटरमधला मूव्हिंग पार्ट्स कोणता असतो, तर त्या मूव्हिंग पार्ट्समधला ज्या अल्टरनेटरमधला मूव्हिंग पार्ट जो असतो तो असतो पोल्स. कोणता असतो, द पोल्स. तो मूव्हिंग पार्ट्स असतो त्या अल्टरनेटरमधला, आर्मेचर नसतो. ऑप्शनमध्ये दिलेला आहे आर्मेचर, पण तुम्हाला तिथं योग्य आणि ॲप्रोप्रिएट आन्सर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, तर त्या ठिकाणी ऑप्शन ए इज करेक्ट असणार, द पोल्स. नंतर बघा लास्ट क्वेश्चन, या व्हिडिओचा लास्ट क्वेश्चन बघा, बाकीचे जे आहेत ते नंतर बघूयात. इन अ मॉड्यूल नंबर 6 व्हॉट इज द नेम ऑफ आफ्टर युनिट नंबर 4. हा रोमन अंक आहे. हे रोमन अंक तुम्हाला माहीत असले पाहिजे ITIच्या विद्यार्थ्यांसाठी. तर जे मॉड्यूल नंबर 6 आहे त्यामध्ये 4थ्या युनिटनंतर येणारं 5वं जे युनिट आहे त्या युनिटचं नाव विचारलं आहे तुम्हाला. डायरेक्टली त्यांनी 5व्या युनिटचं नाव विचारलेलं आहे. क्वेश्चन घुमून विचारला आहे तुम्हाला, थोडं एका स्टेपनं घुमून विचारलेलं आहे, जास्त विचारलेलं नाहीत. इथं लिहिलंसुद्धा आहे डायरेक्टली 5 म्हणून. तर 5व्या युनिटचं नाव काय आहे, इंडक्शन मोटर. हे आपल्या 5व्या युनिटचं नाव आहेत, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या पुढचे 25 MCQ माहीत करून घेऊयात. थँक्यू.